चला तर आज ना हरभरा काढणार आहे आणि माझी चुलती आहे का नाही हुळा करणार आहे हुळा. हां, गावाकडे आले की काहीतरी रानमेवा खायचा. तर मस्तपैकी आता आपण हरभरा काढूया आणि हुळा तयार करायचा आहे. सूर्य गेलेला आहे मावळायला. तर चला दाखवते तुम्हाला मीनाक्षी ब्रूड हरभरा कसा काढते ते. वल्ला वल्ला हरभरा शोधून शोधून काढायला लागणार आहे कारण हरभरा वाळलेला आहे. तर बघा हा आहे हरभरा. आता हिरवा कुठं कुठं आहे शोधून शोधून बघावं लागणार आहे. हरभरा बघून तोंडाला पाणी सुटले. वाळला हरभरा, पायाला हरभरा लागला ना की असं गारगार लागते. कोण कोण येणार हुळा खायला, सगळंच उपटते. कुठला काढायचं ते काढते नाही. बघा गावाला आले की असं छान छान खायला मिळतं. हुळा हे बघा थोडा नेणारे काढून. एवढं चुलतीने माझ्या सांगितले. माझी नानी आहे, चुलतीला नानीच म्हणते मी. एका चुलतीला काकू, एका चुलतीला नानी. हा हिरवा हिरवा आहे तो तेवढा काढणार आहे. तर कसं झालं आहे वाळत आलं आहे ना हरभरा. टपत आणलं आहे हरभरा न्यायला. लईच वाळला आहे हरभरा. जरा वल्लं वल्लं असलं की छान लागते. दम लागला मीनाक्षी ब्रूडला. कोण म्हणतं शेती परवडत नाही. शेतात काम जर केलं सगळ्यांनी तर शेती परवडते. इंदुरीकर महाराजांचं वाक्य आहे. वायाला जाणार नाही. बरोबर आहे ना? खरं का नाही? सगळीजणं जर शेतात राबली तर शेत परवडतं. बरोबर आहे ना इंदुरीकर महाराजांचं वाक्य? आमच्या गावाकडं की नाही हिरडे पण आहेत बरं का. हिरडे आहेत, आंब्यांची झाडं आहेत. मी तुम्हाला सकाळी दाखवलं बघा माझ्या वडिलांची आंब्याची बाग. जास्त काय व्हिडिओ तो मोठा नव्हता केला मी. आणि जास्त त्या व्हिडिओमध्ये मी आंब्याची बाग नाही दाखवली तुम्हाला. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. केस बघा लय भारी वाटतं गावाकडं आपल्या आलं की. माहेर आहे माझं. भारी वाटतं आपल्या गावाला आलं की. तरी माझ्या बहिणी नाही आल्या. बहिणी असत्या की अजून जरा मजा केली असती, पण नाही आल्या त्या. त्या येऊन गेल्या. मीच राहिले होते यायची. मोठी बहीण येणार आहे वाटतं. बघू आता. लय भारी वाटतं गावाकडं. काय करायचं. गाव ते गाव असतं असे. चला आता हुळा भाजला ना का दाखवेल तुम्हाला खाताना.
तुम्हाला का नाही ह्या होळ्याबद्दल पण बरं का एक म्हणजे किस्सा झालेला आहे. तर काय किस्सा झालेला होता तुम्हाला सांगते. ज्यावेळेस माझे मिस्टर आजारी पडले ना, त्यावेळेस माझ्या आईने पण असाच होळा आणला होता. काय असतं माहिती का, कधी कधी आपल्या काही काही जुन्या आठवणी पण ताज्या होत असतात. जुन्या आठवणी येतात. काय करायचं, मालक माझे त्यावेळेला आजारी. काही काही गोष्टी आपण किती पण विसरायचा प्रयत्न केला ना, तेव्हा विसरायला होत नाही. तर हेच का आता हरभरा काढताना मला माझ्या मालकांची आठवण आली की आईने होळा करून आणलेला. आजारी पडले त्यामुळं नाही त्यांना खाता आला, असं झालं. तेच सांगत होते मी तुम्हाला. पण ते काय झालं, मोबाईलची मेमरी फुल झाली ना, तो व्हिडिओ आला का नाही काय माहिती. आता ज्यावेळेस मी तो व्हिडिओ घेईल त्यावेळेसच मला कळेल. कुणी कुणी होळा खाल्लेला आहे तो पण सांगा बरं का कमेंटमध्ये. हां, कसं बघा पाठीमागं बघा वातावरण किती भारी का नाही. हां, गावाकडचं वातावरण आहे. हां, मोबाईल पारत्यात चिककाट मिकाट होऊन गेला मोबाईल. बघा किती छान वातावरण आहे. हां, आमच्या गावाकडं. हे बघा इकडं पक्षी कसे उडत आहेत. बघा बघा इकडं बघा पक्षी दिसतात का, पक्षी कसे पक्षी उडत आहेत. बघा दिसतात का पक्षी. हां, गाव ते गाव असतं आणि शहर ते शहर असतं. हां, जे गावाकडं मिळतं ते शहरात मिळत नाही असे. शहरातलं गावाकडं आपण काहीतरी उलटं सुलटं करू शकतो, पण गावाकडचं शहरात कधीच मग ते म्हणजे सर पण येत नाही ती, असं आहे. बघा आता हरभऱ्यात टोपात हरभरा घेतला आहे. चला आता आता हरभऱ्यात ते चांगलं भाजायचा हरभरा, त्याचा हुळा करायचा आणि खायचा. चला आता हे बघा, थांबा आता बंद करते.